नमस्कार. मी गणेश पाठक. आपण गेल्या वेळी भेटलो होतो तेव्हा आपण चर्चा केली होती की स्वभावाला औषध आहे का. तर त्याचा भाग 2 आज आपण बघतोय. तर मागच्या भागात आपण बघितलं की स्वभाव कसा बनतो आणि चित्त आणि वृत्ती याची भूमिका काय आहे. म्हणजे नेमकं चित्त कसं काम करतं आणि त्याची वृत्ती बनवण्यामध्ये चित्ताची भूमिका काय आहे हे आपण मागच्या भागात बघितलं. जर कुणी तुम्ही ते बघितलं नसेल तर पुन्हा एकदा तो भाग बघून घ्या, म्हणजे आजचा भाग तुम्हाला मोर रेलेव्हंट वाटेल. तर आपण आज बघूया की त्याच्यावरती औषध काय. म्हणजे ज्या भागाचा आपण साधारणतः मागच्या भागात विचार केला होता की बरेच निर्णय वृत्तीवर टाकले जातात. काय होत असतं की चित्तामध्ये आपली एक वृत्ती बनते, कारण ते रिपिटेटिव्ह संस्कार आणि आपल्या चित्तामध्ये ते ठसवत जातं आणि त्यामुळे वृत्ती बनून त्या प्रकारे निर्णय घेतले जातात. जसं की आपण इन्स्टिंक्टिव्हली काही गोष्टी करत असतो. फॉर एक्झाम्पल ड्रायव्हिंग. जेव्हा आपण ड्रायव्हिंग करतो त्यावेळेला सुरुवातीला जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा अगदी केअरफुल असतो आणि आपल्याला हे पण कन्फ्युजन असतं की आपण ब्रेक केव्हा दाबायचा किंवा ऍक्सिलेटर दाबतोय काय, आणि आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लिसिटली करतो. जसं की गिअर चेंज करणे, दोन्ही बाजूला बॅलन्स होतोय का बघणे, कोणी मध्ये येत आहे का, किंवा मिरर मध्ये बघणे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना आपली तारंबळ उडते. सुरुवातीचे एक तुमचे ड्रायव्हिंगचे एक 15-20 दिवस जर तुम्ही आठवले किंवा एक महिनाभरचा पिरियड आठवला, तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की हे सगळं करताना अगदी आपल्याला घाबरायला होतं आणि कसं करू हे आपण हे सगळं, आपल्याला फार मोठा प्रश्न पडलेला असतो. पण हळूहळू आपण सरावतो. तर सरावतो म्हणजेच काय करतो, आपल्यामध्ये जे चित्त असतं त्या ठिकाणी आपण प्रत्येक गोष्टीला स्टोअर करतो आणि रिपिटेटिव्हली त्याला सांगतो की जेव्हा आपण कार चालवत असतो तेव्हा विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स कसं आपण कारला दोन्हीकडे लक्ष ठेवणार, मागच्या मिरर मध्ये कसं बघणार, रिअर मिरर मध्ये ऍक्सिलेटर कसं प्रेस करणार, आणि नको असेल तेव्हा लगेच ब्रेक कसा दाबणार, गिअर कशी चेंज करणार, हे सगळं हळूहळू स्टोअर होत जातं आणि ते इतक्या वेळेला रिपीट होतं की नंतर तुम्हाला तो मसल मेमरी तुमची ती बनून जाते किंवा इन्स्टिंक्टिव्ह बनून जाते. आणि मग तुम्हाला त्याकडे वेगळं लक्ष देण्याची गरज नाही. म्हणजेच तुमच्या चित्तामध्ये ही जी विचार आहे, वृत्ती आहे, हे शिकलेले जे काही तुमचं एक स्किल आहे, ते फिट बसलेलं असतं तुम्ही, आणि तुम्ही त्यामध्ये अगदी निष्णात होता आणि तुम्ही ड्रायव्हिंग करू लागता. मग हे अशाच प्रकारे प्रत्येक गोष्टीचे निर्णय किंवा त्याचे जे स्किल आहेत ते आपल्या मनामध्ये टाकले जातात. मग त्यामध्ये काही गोष्टी सकारात्मक असतात आणि काही गोष्टी नकारात्मक असतात. यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हींचे एक आवर्तन होऊन तो स्वभाव बनत जातो आणि चित्तामध्ये ठसत जातो. चित्तामध्ये कळत नकळत त्या गोष्टी ठसवल्या जातात. तर आता आपल्याला बघायचं की आपल्याला जर त्यातल्या काही गोष्टी चेंज करायच्या तर त्यावर उपाय काय, म्हणजे ज्याला आपण आपलं शीर्षक आहे की स्वभावाला औषध आहे का, तर हो आहे. त्याचा आन्सर असा आहे की स्वभावाला औषध आहे, फक्त त्या गोष्टींना करायला आपल्याला वेळ लागतो. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला ते ऑब्झर्व करून त्या गोष्टी हळूहळू चेंज करायला लागतात. तर त्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो आपल्याला जेव्हा आपण लवकर स्टार्ट करू, म्हणजे मुलं लहान असताना किंवा यंग असताना आपण जेव्हा स्टार्ट करू शकतो, तर त्यानुसार आपल्याला ते बदल करणं शक्य असतं. त्यावरती आता उपाय बघू आपण, काही त्या 4-5 गोष्टींवरती आपण उपायांवरती चर्चा करू. तर आपल्याला त्यात सगळ्यात पहिला उपाय करायचा हा आहे की त्या सगळ्या गोष्टी कॉन्शियसली करणं. जसं आपण उदाहरण बघितलं आता की ज्याप्रमाणे आपण ड्रायव्हिंगचं उदाहरण बघितलं की आपण कॉन्शियसली ड्रायव्हिंग करत नाही. एकदा ड्रायव्हिंग शिकली की तुमच्या इन्स्टिंक्टिव्ह गोष्टींवरती किंवा मसल मेमरीवरती तुम्ही ड्रायव्हिंग करता. पण त्या गोष्टी तशा न करता हळूहळू तुम्हाला त्या गोष्टी कॉन्शियसली करणं आवश्यक आहे. ड्रायव्हिंग करताना आपण जे काही निर्णय घेतोय किंवा ज्या काही गोष्टी बघतोय तिथं आपण खरोखरच प्रेझेंट आहोत का हे बघायला पाहिजे. किंवा इतर काही गोष्टी करताना इतक्या आपण सकाळच्या गोष्टी, ब्रश करणे, दाढी करणे, पण या इतक्या सहजपणे आपण करतो की त्याकडे आपण वेगळं लक्ष देत नाही. पण हळूहळू तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला जर तुम्हाला चित्तामध्ये ते बदल करायचे किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करून त्या कॉन्शियसली करायच्या आहेत, तर सगळ्या गोष्टी कॉन्शियसली करणं फार आवश्यक आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहिती आहे, रोजची आहे करण्यामध्ये, त्या गोष्टी पण कॉन्शियसली करणं. जसं आपण व्यायामाचं उदाहरण मागे बघितलं होतं की एखाद्या मसलला ट्रेन करताना आपण त्याला कॉन्सन्ट्रेट करतो, तसंच प्रत्येक गोष्टीला कॉन्सन्ट्रेट करून ती करणे आणि त्या गोष्टी प्रवृत्तीवर किंवा वृत्तीवर, चित्तावर सोडून न देणे, हे एक त्यातला एक उपाय आहे. त्यानंतर दुसरा एक उपाय त्यामध्ये असं सांगता येईल की तुमची वृत्ती बनवणारे विचार ओळखणे, म्हणजे आयडेंटिफाय द थॉट्स. की तो कशापासून तुम्हाला ती वृत्ती बनते किंवा एखाद्या प्रकारचा जो स्वभाव आहे किंवा माझी रिॲक्शन एखाद्या गोष्टीमध्ये अशी जाते. कुणी बोलल्यानंतर किंवा एखाद्या गोष्टी घडल्यानंतर ऍक्शनला जी रिॲक्शन आहे ती कशा प्रकारे बनली माझी, याचा विचार ओळखणे, त्या मागचा विचार ओळखणे. पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की विचारापासून, एखाद्या विचारापासून स्वतःला ते वेगळं करावं लागेल. आता हे वेगळं करणं म्हणजे काय, तर हे शक्य होतं मेडिटेशन. ज्या वेळेला तुम्ही रोज मेडिटेशन करताय, थोडा वेळ 10 मिनिटं जरी तुम्ही 15 मिनिटं मेडिटेशन केलं तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुमचे विचार बनतात कुठून, येतात कुठून, ते रिॲक्शन्स कशा आहेत.
आणि त्यापासून तुम्हाला थोडंसं स्वतःला एक वेगळं काढता येतं आणि तुम्हाला मग एक आपण ज्याला म्हणतो की थर्ड पर्सन जसं ऑब्झर्व करतो तसंच तुमच्या मनाला ऑब्झर्व करणं त्यांनी शक्य आहे. आणि मग तुम्हाला कळेल की अरे हा विचार आहे ज्याला मला बदलायचंय किंवा ह्या गोष्टीमुळे ह्या विचारामुळं माझी एक वृत्ती बनतीये तशी. तर एवढं जरी स्पॉट झालं सुरुवातीला की मला हा विचार स्पॉट करताना की या विचारामुळं ह्या प्रकारच्या विचारामुळं मला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय किंवा एखाद्या गोष्टी नको त्या पद्धतीने त्या बोलल्या जातात किंवा त्या बाहेर येतात किंवा असं म्हणूया आपण त्याला की त्या गोष्टी आपल्याला नको असतात आपण त्या आपल्या स्वभावाचा भाग बनवून जातात. तर त्या गोष्टी ओळखणं ही एक स्टेप आहे त्याची. ते मेडिटेशन दिशा. मग ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला बदल करायचा आहे तर हा बदल करायचा कसा? चित्ताला बदलायचं कसं? तर आपल्याला त्या गोष्टींच्या आतमध्ये त्याच्या विरोधी विचार ठसवत जाणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात काय करायचंय की प्रत्येक -1 जो आहे त्याला +1 टाकणं आवश्यक आहे किंवा काही काही वेळेला +2 पण टाकणं आवश्यक आहे. म्हणजे समजा तुम्हाला एखादा विचार त्रास देत असेल की जसं की तुम्हाला वाटतं की मी परीक्षेला बसलो आणि मला काहीच आठवत नाही. हा एक विचार तो विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला असा लक्षात येतं की मी अभ्यास तर सगळा झालाय पण मेन परीक्षेच्या वेळेस जेव्हा आपण जातो त्यावेळेला मला लक्षात येतं की मला हे आठवणार नाही. असं वाटण्याची जी तो एक विचार आहे तर त्याला एक पॉझिटिव्ह विचारामध्ये कन्व्हर्ट केलं की मला सगळं आठवेल. तर तुम्ही स्वतःला जेव्हा रिपिटेटिव्हली हे सांगत जाता की मी परीक्षेला बसल्यानंतर मला सगळं आठवणार आहे. दॅट मीन्स की तुम्ही एक निगेटिव्ह विचाराला त्याच्या अपोजिट विचाराकडे घेऊन जा, विरुद्ध विचाराकडे घेऊन जाताय आणि हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहा. जसं तुम्हाला हे नॅचरली वाटायला लागतं की मला काही आठवणार नाही तसंच मला सगळं काही आठवेल हा विचार चित्तामध्ये रुजवणे, टाकणे हे अतिशय आवश्यक स्टेप त्याच्यातले आहे. तर ज्या विचारामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे तो विचार ओळखणे, त्याच्या अपोजिट विचार तयार करणे आणि तो सेंटेन्स स्वतःला पुन्हा पुन्हा सांगणे. आपण पॉवर ऑफ माइंड हा जो एक मागचा एक एपिसोड तुम्ही पाहिला असेल माझा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्ह अफर्मेशनचं टूल किंवा एक साधन मी तुम्हाला त्यात दिलेलं आहे. तर त्या साधनाचा वापर करून हा जो पॉझिटिव्ह विचार आहे हा पुन्हा पुन्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन त्याला देत राहणे की मला सगळं आठवतंय किंवा मी एखाद्या गोष्टीवरची जी रिॲक्शन देतो त्याच्या अपोजिट रिॲक्शन मला तिथं पाहिजे तर ती अपोजिट रिॲक्शनचा एक सेंटेन्स बनवणे आणि तो विचार पुन्हा पुन्हा करणे त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहणे आणि तो चित्तामध्ये रुजवणे हा त्यामध्ये असलेली तिसरी स्टेप आहे. तर यामध्ये आपल्याला काय करायचं की बदल करण्यायोग्य विचाराला विरुद्ध विचार जाणीवपूर्वक करणे. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही करावी लागेल की त्याच्या सक्सेससाठी किंवा त्याच्या यशासाठी आपल्याला आपलं नियंत्रण हे चित्ताकडून काढून स्वतःकडे घ्यावं. म्हणजेच काय की आपण ज्या इन्स्टिंक्टिव्हली ज्या गोष्टी करतो पुन्हा पुन्हा जसं फॉर एक्झाम्पल आपण ड्रायव्हिंग मध्ये जो पार्ट बघितला तर त्या इन्स्टिंक्टवर न सोडता तिथे आपण प्रेझेंट राहणे आणि आपल्या विचारांचं नियंत्रण चित्तावरती न सोडता आपल्याकडे घेणे आणि हळूहळू त्यात पॉझिटिव्ह विचार रुजवत जाणे जो बदल करण्यायोग्य विचार आहे त्याच्या विरुद्ध विचार करणे ही त्याचे एक सक्सेस मंत्रा किंवा की ज्याला म्हणता येईल तर ती करणं शक्य आहे. तर हे लगेच सांगतो तेवढं सोपं आहे आणि एका दिवसात होईल का तर नाही एका दिवसात हे होणार नाहीये. पुन्हा पुन्हा तुम्हाला हे करत जायचंय नेहमी लक्षात ठेवायचंय आणि जेव्हा जेव्हा आपल्याला स्पॉट होतो की आपण अशा प्रकारचे विचार करतोय त्याच्या विरुद्ध विचार करत जाणे आणि त्या विचारांचं नियंत्रण स्वतःकडे घेणे टेक द कंट्रोल ऑफ द माइंड ज्याला म्हणतो ते करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार तो हळूहळू बदलत जाईल. त्याला कदाचित कुणाला 2 महिने 3 महिन्याचा पिरियड लागेल कुणाला 6 महिन्याचा लागेल कुणाचा वर्षभराचा पण त्यांनी ते करणं शक्य आहे. आणि मग त्याच गोष्टीचा वापर आपल्याला आपल्याला जे काही अचीव्ह करायचे सक्सेस एखाद्या विषयामध्ये स्टडी करायचे किंवा एखाद्या विषयामध्ये आपल्याला पुढे जायचे त्याच्यामध्ये चा वापर आपल्याला करता येईल. आजच्या भागात हेच आपल्याला पाहायचं होतं मुख्यतः. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.